नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. वन नेशन वन इलेक्शन, कायाची गरज वेळेच्या आणि पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा. वाढत्या ठाण्याची पाण्याची तहान भागवण्यासाठी उपलब्ध पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आमदार संजय केकर यांची अतिरिक्त 50 MLD पाण्याची मागणी आणि ठाणे विभागातील शासकीय अनुदानित आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा सन 2024-25 शुक्रवार दि 27 ते रविवार 29 डिसेंबर 2024 या कालावधीत आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. अतिशय चांगल्या प्रकारचे स्टॉल नागरिकांना उपलब्ध करून दिले आहेत. मला या स्टॉल मधून एक प्रामुख्याची गरज होती. ही सोलर पॅनलच्या माध्यमातून सोसायटीमध्ये वीज बचत कशी करायची एका स्टॉलवर मला दाखवण्यात आलं. दुसरे म्हणजे भविष्याचा वेग घेऊन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातला जो भारत आहे, पर्यावरणपूरक भारत कसा असावा, वाहनांपासून याची सुरुवात करावी. इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाईक अशी संकल्पना घेऊन सुरुवात केली आहे. भविष्य हे इलेक्ट्रिक कारचे आहे. सोसायटीमध्ये भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या व्हेकलपेक्षा इलेक्ट्रिक व्हेकल असली तर सर्वसामान्यांना आणि त्यांच्या सोसायटीमध्ये मी माझ्या मतदारसंघात आमदार निधीतून व इतर निधीतून सोलर पॅनल व इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन हे आम्ही प्रोव्हाइड करू. लोकांमध्ये जनजागृती होईल आणि शासन म्हणून, संघटनेमध्ये परिवहन मंत्री म्हणून माझा सहभाग असेल. जिल्ह्यात गृहसंकुल होत आहेत. पुनर्विकास करत असताना अनेक अडचणी येत असतात. शहरात पुनर्विकास होत आहे. सेल्फ रिडेव्हलपमेंटची भूमिका या अधिवेशनात मांडली जाणार आहे. वीर बालदिवस निमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात साहिबजादे बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार, सर्वसाधारण, किशोर मराठे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेचा उद्देश गावातील आबादी क्षेत्रातील घरांसाठी संध व मालमत्ता पत्रक देणे हा आहे. यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्राचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामीण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूण सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता पत्रकाचे संधीचे वितरण सुरू होणार असून ते या योजनेतील निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत स्थानिक कार्यक्रमांद्वारे संधीचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार आहे. त्यानुसार स्वामित्व योजनेचे लाभ सर्वात महत्त्वाच्या व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अधीनस्थ असलेले तालुका ठाणे, कल्याण, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ मधील एकूण 43 गावात स्वामित्व योजनेंतर्गत संध वाटपाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता संबंधित गावांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे, असे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक बाबासाहेब रेडेकर यांनी कळविले आहे.
अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे विभागातील शासकीय अनुदानित आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा सन 2024-25 शुक्रवार 27 डिसेंबर ते रविवार 29 डिसेंबर 2024 या कालावधीत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव भातसानगर ता शहापूर येथे आयोजित करण्यात आले आहेत। या स्पर्धेचे उद्घाटन 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता संपन्न होणार असून उद्घाटक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून वनमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र विकास आढावा समितीचे अध्यक्ष मंत्री दर्जा विवेक पंडित हे असतील। स्पर्धेच्या बक्षीस वितरण व समारोप समारंभ रविवार 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव हे असणार आहेत। वाढत्या ठाण्याची पाण्याची तहान भागवण्यासाठी उपलब्ध पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आमदार संजय केकर यांनी अतिरिक्त 50 MLD पाण्याची मागणी लावून धरली आहे। भविष्यात मिळणारे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी जलकुंभांची गरज असून सुविधा भूखंडावर जलकुंभ उभारले जाऊ लागले आहेत। श्री केकर याबाबत सातत्याने पाठपुरावा करत असून नुकतेच त्यांच्या हस्ते 25 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेल्या कल्पतरू पार्क सिटी कोलशेत जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले। ठाणे शहराला एकीकडे कमी पाणी पुरवठ्यामुळे पाणी टंचाई भेडसावत असताना दुसरीकडे विशेषतः घोडबंदर परिसरात अनेक बहुमजली भव्य गृहसंकुले उभी राहत आहेत। येथे राहण्यास येणाऱ्या हजारो रहिवाशांना मग पाणी कुठून देणार असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय केकर गेल्या काही वर्षांपासून वाढीव पाण्याची मागणी करत असून अधिवेशनातही आवाज उठवत आहेत। त्याचबरोबर नियोजित वाढीव पाणी साठवण्यासाठी पुरेसे जलकुंभ उभारण्यासाठी ते पाठपुरावाही करत आहेत। विकासकांनी प्राधान्याने सुविधा भूखंडावर जलकुंभ उभारावेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत। नुकतेच त्यांच्या हस्ते 25 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेल्या कल्पतरू पार्क सिटी कोलशेत जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले। यामुळे परिसरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे। या आधी त्यांच्या पाठपुराव्यामुळे लोढा आणि हायलँड येथील जलकुंभ मार्गी लागले आहेत। आगामी काळात अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी पुरेसे जलकुंभ उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे श्री केकर यांनी सांगितले। विविध स्रोतांतून मिळणारे 585 MLD पाणी शहरातील 80 जलकुंभांमार्फत वितरित केले जात आहे। कवा, मुंब्रा, दिवा भागात 15 आणि केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून 14 असे 29 जलकुंभ प्रस्तावित आहेत। सुरळीत पाणी वितरणासाठी सर्वाधिक भूमिगत जलवाहिन्या या घोडबंदर परिसरात आहेत। यात आता आणखी 74 किमीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत। मनोरमानगर येथे 20 लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ, कवा आणि विटावा येथे 120 अश्वशक्तीचे पंपिंग मशीन बसविण्यात येणार आहे। वन नेशन, वन इलेक्शन ही काळाची गरज आहे। निवडणुकांमध्ये गुंतून पडल्याने विकासाला खी बसते, त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्हीचा अपव्यय होतो। त्यामुळे देशाला पुढे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक निर्णयाला NDAचा घटकपक्ष म्हणून शिवसेना कायम भक्कम पाठिंबा देईल अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेतली। आज दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली।
या प्रसंगी त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सून वरिशाली श्रीकांत शिंदे या देखील उपस्थित होत्या। यावेळी पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत करून मिळालेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला। गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारने राज्यात केलेल्या कामाच्या बाबत राज्यातील जनतेने ऐतिहासिक जनादेश देऊन महायुतीला विजयी केले असल्याचे सांगितले। मात्र या विजयामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली असून नव्या इनिंगमध्ये राज्याला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांना केली। त्यावर यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साथीने त्याच जोमाने काम करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान महोदयांना आश्वस्त केले। तसेच त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह लवकरच मोदी यांच्या भेटीसाठी येऊ असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्याचे निर्देश दिले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे काल या पीडितेच्या कुटुंबाला भेटून आले। यावेळी त्यांनी आम्ही सारे आपल्यासोबत असल्याचे सांगून या नराधमावर फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवून लवकरात लवकर फाशीसारखी कठोर शिक्षा होईल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले। शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येसाठी आलेल्या 2 मारेकऱ्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे। या प्रकरणाकडे पक्षाचा प्रमुख म्हणून माझे बारीक लक्ष असून यामागे जो कोणी असेल त्यावर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले। ठाणे ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत शिवजल सुराज्य अभियान राबविण्यात येत असून या अभियानाचे शुभारंभ आज 26 डिसेंबर 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील आटगाम येथे करण्यात आला। तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटगाम केंद्र साखरोली येथे पाऊस पाणी संकलन रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले। सीसीटी डीप सीसीटी पाऊस पाणी संकलन वनराई बंधारे ग्रामपंचायत अंतर्गत खाजगी विधान विहीर पाहणी करून लोकसहभागातून रेन वॉटर हार्वेस्टिंग कामे करण्यात यावी। तसेच गाव शिवार फेरी करून गावातील भूजल पाती वाढ होऊन गावात पिण्याचे मुबलक पाणी मिळण्यासाठी वर्षभरात नियोजन करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिले। मुरबाड व शहापूर तालुक्यातील टक्करग्रस्त गावात 85 तर इतर सर्व तालुक्यात 1515 वनराई बंधारे बांधण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतले असून गाव परिसरात पाण्याची साठवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच भूजल पाती वाढण्यास मदत होण्यासाठी ओढ्यातील वाया जाणारे पाणी अडवून वनराई पद्धतीचा बंधारा बांधण्यात आले आहे।
सिमेंटच्या किंवा अन्य मोक्या गोण्यामध्ये वाव भरून बंधारा बांधला असून बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतालगतच्या परिसरातून ओढा नाला वाहत असल्याने पावसाळा संपल्यावर पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर आड्या नाल्यावर वनराई बंधारे बांधणे शेतकऱ्यांना वरदान आहे। जानेवारी अखेरपर्यंत वनराई बंधारे कामे पूर्ण करण्यासाठी लोकसहभाग, सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना, जिल्ह्यात काम करणाऱ्या अशासकीय संस्था, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे। या अभियानासाठी पूर्ण भरण्याचे उद्दिष्ट व पाणी साठवण करण्यासाठी शहापूर तालुक्यात वनराई बंधारे कच्चे बंधारे 50 नियोजित काम असून त्याद्वारे साठवण 50 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कामे सुरू करण्यात आले आहे। शिवजल सुराज्य अभियान अंतर्गत सर्व कामांना नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी श्रमदान, पाण्याचे सुयोग्य नियोजन करून गावातील पाणी पाती वाढवण्यासाठी वनराई पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना, जिल्ह्यात काम करणाऱ्या अशासकीय संस्था तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे। मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत प्रोजेक्ट दिशा ही स्कूल पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी कामकाज करण्यात येत आहे। यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठाणे यांच्या वतीने प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षण परिषद 26 डिसेंबर 2024 रोजी BJ हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली होती। आजच्या शिक्षण परिषदेत जिल्ह्यातील 33 अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांना दिशा प्रोजेक्ट तर्फे उत्कृष्ट कामकाज केल्याबाबत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। प्रोजेक्ट दिशा या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार विकास करण्यासाठी AI, गेमिंग तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देणे गरजेचे आहे। शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी विविध कृती साहित्याचा वापर करावा। आपल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने कसे शिकतील यासाठी प्रयत्न करावे आणि मागील 5 महिन्याचा आराखडा पाहता विद्यार्थ्यांची प्रगती दिसून येत असली तरी गोष्ट स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मदत करावी, ज्या प्राथमिक शाळा व शिक्षकांनी तसेच पर्यवेक्षीय यंत्रणेने उत्तम प्रकारे कामकाज केले आहे आज त्याच कौतुक करताना आनंद होत आहे तरी इतर सर्व शिक्षकांनी पुढाकार घेऊन कामकाज करावे असे मार्गदर्शन शिक्षण परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित सर्व शिक्षक व पर्यवेक्षीय यंत्रणा यांना केले। विविध उपाययोजना करून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी मोलाची कामगिरी करावी अशी अपेक्षा देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केली। विद्यार्थ्यांना 1 लिटर ते 4 थी पर्यंत शिक्षण उत्तम पद्धतीने शिक्षण देणे गरजेचे आहे यासाठी 100% शिक्षकांनी प्रयत्न करावे तसेच अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन डाएटचे प्राचार्य संजय वाघ यांनी केले। शिक्षक यांनी मराठी, गणित, इंग्रजी विषय शाळेत शिकवण्यासाठी घेतलेल्या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांना अक्षर ओळख करून देण्यासाठी विविध पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमाची माहितीचे स्टॉल विविध साहित्यासह लावण्यात आले होते त्यातून विद्यार्थी अध्ययन अध्यापन कसे केले जाते याची माहिती दिली। दिशा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांची प्रगती पुढच्या टप्प्यावर गेली असून त्यामुळे सर्वांना यांची प्रचिती झाले आहे। शैक्षणिक साहित्य आणि वातावरण निर्माण करण्यासाठी दिशा प्रकल्पाद्वारे काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली असे वर्ग शिक्षक यांनी मत व्यक्त केले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत।
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. वन नेशन वन इलेक्शन, कायाची गरज वेळेच्या आणि पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा. वाढत्या ठाण्याची पाण्याची तहान भागवण्यासाठी उपलब्ध पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आमदार संजय केकर यांची अतिरिक्त 50 MLD पाण्याची मागणी आणि ठाणे विभागातील शासकीय अनुदानित आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा सन 2024-25 शुक्रवार दि 27 ते रविवार 29 डिसेंबर 2024 या कालावधीत. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.